मुलांनी इकडे यायचं आहे, सगळे मुलं. बलराम प्रभू सगळे प्रभूजींनी आज रामनवमी या महोत्सवाच्या निमित्त आपल्याला रामकथेबद्दल जे रामकथेची लीला सांगितलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आपण सर्वजण प्रभूजींसाठी 3 वेळेस हरिबोल करू. त्यांचं स्वागत करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. आता आपले बालगोपाल आहे, आता सर्वजण बसले तरी चालतील. सर्वांना मुलं दिसतील अशा प्रकारे तुम्ही बसू शकता. थोडं पुढची जागा रिकामी ठेवा, म्हणजे मुलांना इथे मुलांचा वापर होईल. खाली बस, सगळ्यांनी खाली बस, खाली बस. हरिबोल. सर्वांना आवाज येतोय माझा? हरिबोल. सर्वांना आवाज येतोय? हरिबोल. आता आपण नाटिका सुरू करणार आहोत. बघा, रामलीला ही त्रेता युगामध्ये झाली, आता कलियुग चालू आहे. पण आता आपल्याला कलियुगामधलं जे काही वास्तव्य आहे ते सोडून आपल्याला त्रेता युगामध्ये जायचंय, आपल्या मनाने सुद्धा. आणि त्रेता युगामध्ये बघा, मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल फोन फक्त फोटो काढण्याच्या व्यतिरिक्त बाजूलाच ठेवा आणि कोणाला काही रेकॉर्डिंग वगैरे करू शकता, काय प्रॉब्लेम. तर आपण सगळे आपले जे बालगोपाल आहेत त्यांनी खूप परिश्रम केलेले आहेत, खूप तयारी केलेली आहे आणि आता ते सुरू करणार आहे. सुग्रीव संभाषण वाली निग्रहणं समुद्रतरं लंकापुरी दाहनं तत्पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद् रामायणम्. आताच आपल्या मुलांनी आपल्या समोर संपूर्ण रामायण एका श्लोकामध्ये प्रस्तुत केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. मला म्हणतात एक श्लोकी रामायण. तर आज राम कथेमध्ये एक विशेष कथा आपल्या समोर साजरी होणार आहे आणि ती म्हणजे शबरी. शबरी शबरी हे नाव ऐकलं की मनामध्ये लगेच एक चित्र उमटलं, ते म्हणजे श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ल्याचं. भगवंतांनी आपल्या प्रिय भक्ताबरोबर केलेली ही विशेष लीला एक प्रसिद्ध भजन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही झालेले आहे. आपले जे बालगोपाल आहे ते भजन थोडक्यात इथे म्हणून दाखवणार आहे. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं पुन्हा एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. कोण होती ही शबरी? ना ती पंडित होती, ना ती धनवान होती, न रूपवान किंवा त्याच्याकडे कोणतं ऐश्वर्यही नव्हतं, न ती उच्च कुली नव्हती. काहीही नसताना भगवान राम तिच्याकडे का म्हणून आकर्षित झाले? कारण धनवान होती,
भगवंताला आकर्षित करणारे सर्व वैष्णव गुण तिच्यामध्ये होते. म्हणजेच कोणते? गुरुवरील अढळ श्रद्धा, संयम, तपस्या, साधेपणा, करुणा, उत्साह, निश्चय आणि धैर्य. हे गुण परमेश्वरालाही आकर्षित करतात आणि एखाद्या चुंबकासारखे ते आपल्या प्रिय भक्ताकडे खेचले जातात. आज आपले बाळ गोपाळ शबरीज मातेच्या जीवनावर एक अप्रतिम नाटक सादर करणार आहे. हे नाटक मराठी आणि हिंदीचं मिश्रण असेल. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांचा उत्साह वाढवावा. चला तर मग टाइम मशीन मध्ये बसून आपण त्रेता युगाची शेअर करूया. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात तसं, फास्टन युअर सीट बेल्ट, शो इज अबाउट टू स्टार्ट. मध्ये जा ना, मध्ये उभं राहा ना. नमस्कार. आज आपण शबरी आणि श्रीरामांची कथा ऐकणार आहोत. जानवरों को यहाँ क्यों लाया गया है? ये सब कष्ट में है, इनके साथ ऐसा क्यों हो रहा है? पिताजी, इन सभी को आपने यहाँ इस तरह क्यों रखा है? बेटी, परंपरा है, बारातियों का स्वागत इनके मांस से होगा। मेरी शादी में इतने सारे जानवरों को मारा जाएगा। मेरे कारण इतने सारे निर्दोष पशु मरेंगे। पिताजी, इतने सारे जानवरों को मारना पाप है, ये निर्दोष है। मेरी शादी के इन्हें मारने की क्या जरूरत है? यह हमारी परंपरा, प्रतिष्ठा और शान है। हमारे कुल में ऐसे ही चलता आया है और ऐसे ही चलेगा। पिताजी, ऐसी कैसी परंपरा है जो इन मासूम जानवरों को मारकर होती है? अरे बस भी करो सबरी, ये हमारे यहाँ की परंपरा है। आज तुम्हारी शादी है, तुम अंदर जाओ। इथे काय झालं की शबरी ही भिल्ल जातीची जमातीची होती आणि तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी खूप जनावरं आणली होती आणि ती जनावरं पार्वतींच्या स्वागतासाठी ते मटण म्हणून वापरणार होते. त्याच्यामुळं शबरीचा जीव त्यांच्यासाठी कासावीस होत होता आणि तिने तिच्या वडिलांबरोबर अशा प्रकारे युक्तिवाद केला. तिला ते बघवत नव्हतं की तिने वडील तिच्या लग्नासाठी एवढे प्राणी मारणार आहेत. मेरे वजह से इन मासूम जानवरों की हत्या होगी, मैं ऐसा नहीं देख सकती हूँ। अगर मेरी शादी की वजह से इन्हें मारा जा रहा है तो मैं इन्हें आजाद कर दूंगी और कभी शादी नहीं करूंगी। अशा प्रकारे शबरीने काय केलं, सर्व जनावरांना सोडून दिलं, सर्व प्राण्यांना सोडून दिलं आणि ती घर सोडून निघून गेली. कारण तिला माहिती होतं, मी जर घरामध्ये राहिलं तर माझं लग्न लावलं जाईल आणि परत लग्नामध्ये असंख्य प्राणी मारले जातील. तर त्याच्यामुळे ती कारुण्याने भारावून पहाटेच्या वेळी घर सोडून जंगलात पळून गेली. तिथे ती ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये आसरा शोधत होती. ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये आसरा शोधत होती आणि ती खालच्या कुळाची असल्यामुळे सर्व ऋषीमुनींनी तिला नाकारलं, तिला स्वीकारलं नाही. अखेरीस अनेक दिवसांच्या प्रवासानंतर ती ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी महान मातंग मुनी यांच्या आश्रमाजवळ आली. सीताराम 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 जय सीताराम 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 जय मातंग मुनी असं देवाचं ध्यान करत असताना त्यांची नजर शबरीवर जाते. तेव्हा ते तिला विचारतात, कोण
तुम कौन हो पुत्री? अकेली जंगल में क्या कर रही हो? मेरा नाम शबरी है। मैं नीच कुल से हूँ। मैं इन मासूम जानवरों को मरते देख नहीं सकती थी, इसीलिए मैं घर से बाहर गई। तिचा प्रामाणिकपणा, नम्रता, करुणा आणि निर्मल हृदय पाहून मातंग मुनींनी तिला आपल्या शिष्या म्हणून स्वीकारले. मातंग मुनींनी तिला आपल्या आश्रमात राहून सेवा करण्याची परवानगी दिली. त्यांनी तिच्यासाठी एक कुटी पण बांधली. मातंग मुनींनी एका खालच्या जातीच्या स्त्रीला आश्रय दिल्यामुळे काही ऋषीमुनी नाराज होते, पण मातंग मुनींनी शबरीत भक्ती आणि पवित्रता बघितली. मातंग मुनींनी तिला परमेश्वराच्या भक्तीचे ज्ञान दिले. त्यांनी तिला गायी सांभाळणे, स्वच्छता करणे, फुले फळे तोडणे यासारख्या विविध सेवा दिल्या. ती आपल्या गुरूंची अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने सेवा करत होती. असे अनेक दिवस सेवा केल्यानंतर शेवटी एका काही काळाने मातंग ऋषींनी हे जग सोडून जाण्याची तयारी केली. त्यांना घेण्यासाठी वैकुंठातून एक विमान आले. जेव्हा शबरीने हे बघितले तेव्हा ते तिला पाहवलं नाही की तिचे गुरु तिला सोडून जात आहे. तेव्हा शबरी रडू लागली आणि तिने त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. गुरुदेव, यदि आप चले जाएंगे तो मैं किस आधार पर जी पाऊंगी? पुत्री शबरी, मैं तो अभी धाम जा रहा हूँ, लेकिन भगवान एक दिन स्वयं तुम्हें मिलने आएंगे। तुम चिंता मत करना और प्रतीक्षा करना। असे बोलून मातंग मुनी आध्यात्मिक जगात निघून गेले. आपल्या गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून शबरी रात्रंदिवस वाट पाहत होती. प्रभू आज नक्कीच येतील असा विश्वास बाळगून ती रोज आश्रमाची स्वच्छता करत, ताजे फुले तोडत, आश्रम सजवत, गोड फळे तोडून प्रभूंच्या आगमनाची वाट पाहत. दिवस, महिने, वर्षे सरले, पण तिचा उत्साह किंवा तिची भक्ती कमी झाली नाही आणि तिच्या गुरूंच्या शब्दावरील तिचा विश्वासही डगमगला नाही. अशा प्रकारे जेव्हा ती आश्रमात आली होती तेव्हा ती लहान मूल होती, पण आता ती म्हातारी झाली होती. खूप दिवस तिने भगवंताची सेवा केली आणि भगवंताची आतुरतेने वाट बघितली. तपस्विनी शबरी जाको नाम गुरुमतंग कह कर गए, तो ही मिलेंगे राम। कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी। कब दर्शन दे, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी। रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी। शबरी की उम्र गई सारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी। मेरे राम, मेरे राम, मेरे राम। नहीं नहीं महात्मा, कृपा करके फूलों पर न रोनिए, ये मैंने अपने राम के लिए बिछाए हैं।
अरे पगली, तू नित्य प्रति इस प्रकार मार्ग में फूल बिछाती है जैसे श्री राम आज और अभी आने वाले हैं। ऐसा करके तुझे कितने वर्ष बीत गए? तेरे राम आए भी? अब तक नहीं आए, परंतु आएंगे, अवश्य आएंगे। मेरे गुरुदेव मतंग मुनि का वचन मिथ्या नहीं हो सकता, इसीलिए मैं प्रतिदिन प्रतिपल उनके स्वागत के लिए तैयार रहती हूँ। अचानक किसी समय आ गए तो वो क्या कहेंगे? इस भीड़ को स्वागत करना भी नहीं आता। अतः आप दया करके मेरे इन फूलों से किंचित हटकर चले तो आपकी मुझ पर बड़ी कृपा होगी। इसे मत सताओ, चलो आओ हम किसी और मार्ग से चलते हैं। आओ। मुझे तो कभी कभी ऐसा लगता है जैसे कि बिल्ली पागल हो गई हो सकता है, परंतु ये भी मत भूलो कि भक्ति और पागलपन में अधिक अंतर नहीं होता। सांसारिक दृष्टि से देखो तो भक्त पागल ही जैसा दिखाई देता है। शबरी महातपस्विनी है और उसे सिद्धि प्राप्त है, परंतु उसमें सिद्धि का अहंकार लेश मात्र नहीं है। यही एक सच्चे भक्त की निशानी है। जी गुरुदेव। काही दिवसांनंतर अशा प्रकारे शबरीची अशा प्रकारे शबरीची विटांनी विटंबना करत असताना काही दिवसांनंतर अजून 2 ऋषीमुनी तिच्या आश्रमासमोरून गेले आणि जाता जाता ते खालील शब्द बोलून गेले, ज्याच्यामुळे शबरी एकदम उत्सुक झाली. त्यातले एक ऋषिमुनी म्हणतात, मैंने अभी अभी पर्वत के ऊपर से 2 तेजस्वी और दिव्य दिखने वाले व्यक्तियों को देखा. वे भिक्षुओं के वेश में थे, लेकिन उनके पास धनुष और बाण है. वे इसी दिशा में आ रहे हैं. ये 2 तेजस्वी पुरुष कौन होंगे? दुसरे ऋषिमुनी म्हणतात, पता नहीं, चलो देखते हैं. मग ते जातात. पण शबरी विचार करते, 2 तेजस्वी पुरुष, शायद ये मेरे राम तो नहीं. आणि रामजींचा विचार करत करत ती फूल चढवताना रामजींच्या विचारांमध्ये हरकून जाते. आणि रामजी आता येतील असं मनामध्ये भाव तिच्यामध्ये उमटतो. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. अशी रामजींची आतुरतेने प्रतीक्षा करत करत शेवटी तो दिवस आलाच, जेव्हा श्री राम आणि श्री लक्ष्मण तिच्या कुटियामध्ये आले. कौन है आप? हम माता शबरी के पास जाना चाहते हैं। आप कृपया हमें उनकी कुटिया तक पहुंचा देंगे। माता
शबरी के पास, लेकिन आप मैं राम और ये मेरा छोटा भाई लक्ष्मण। मेरे प्रभु, आइए आइए मेरे प्रभु, आइए। पधारिए प्रभु, पधारिए, पधारिए। आइए, आपकी जले में से आज मेरी कुटिया पवित्र हो गई। आइए, विराजिए मेरे प्रभु, विराजिए, 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 विराजिए। मैं आपके चरण पखारती हूँ। प्रभु, आपको भूख लगी होगी ना? हाँ, मैं फिर लेकर आती हूँ। खाइए प्रभु, बहुत मीठे हैं। मैंने चक कर रखे हैं। प्रभु, वाह, अच्छे है ना? मीठे है। इनकी प्रशंसा के लिए शब्द नहीं है मेरे पास। इतने वर्षों बाद ऐसा लगा जैसे माता कौशल्या अपने हाथ से खिला रही हो। लक्ष्मण, ऐसे मीठे फल तो भगवान को वैकुंठ लोक में भी नहीं मिल सकते। ये सब मेरे परम गुरु महामुनि मतंग की शक्ती का प्रभाव है। असं बोलून शबरीने आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्रीरामांचे दर्शन झाल्यावर ती आपल्या गुरूंना विसरली नाही. हे विशेष तिला पक्के ठाऊक होते की गुरूंच्या कृपेनेच श्रीराम तिच्या कुटीत आले होते आणि तिची सेवा आनंदाने स्वीकारत होते. त्यानंतर श्रीरामांनी शबरीला इच्छित वरदान मागायला सांगितले. श्रीराम कोणतेही वरदान देण्यास सक्षम होते. अष्टसिद्धी, स्वर्गप्राप्ती, मुक्ती किंवा त्रिलोकांवर सत्ता. परंतु शबरी मातेने आपल्या गुरुकडे जाऊन त्यांची शाश्वत काळासाठी सेवा करण्याचं भाग्य मिळावं हेच वरदान मागितलं. यावरून हे सिद्ध होते की निराकरवाद स्वीकारून परमात्म्यात लीन होण्याचा जो मार्ग आहे तो भक्तीपुढे किती क्षुल्लक आहे. खरी मुक्ती तीच आहे जी जीवाला शाश्वत काळासाठी आपल्या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या शाश्वत सेवेमध्ये नियुक्त करते. ही एकच शिकवण जर शबरीच्या जीवनातून आत्मसात केली तर आपले जीवन सफल होईल. अशा प्रकारे हे नाटक इथे समाप्त होत आहे. मी सर्व मुलांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सर्व मुलांची एकदा मी ओळख करून देतो आणि मग आपण आरती करूया. कारण नाटकासाठी खूप मेहनत घेतली आहे तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर तुम्ही इथे बघता हे बालगोपाळ या लहान वयामध्ये भगवंताच्या लीलेबरोबर किती समरस झाले होते. लीलेमध्ये किती समरस झाले होते. तर त्यांची छोटी शबरी वृंदासाठी एकदा हरी बोल. वृंदा हरी बोल. मोठी शबरी श्रीचा हरी बोल. श्रीराज हरी बोल. श्रीलक्ष्मण शिवांश. शबरीचे वडील भैया प्रभू हरी बोल. माता म्हणून वेदांत. ऋषीमुनी 1 मानस आणि ऋषीमुनी 2 अनुष आणि ऋषीमुनी 3 श्रेयश आणि ऋषीमुनी 4 ओम. तुम्हाला हे नाटक आवडलं का? हो, मग आम्हाला आशीर्वाद द्या. आमची भक्तीमध्ये अशीच प्रगती होईल. आशीर्वाद द्या. आणि सगळ्यांनी 3 वेळा त्यांच्यासाठी एकदा हरिबोल बोलूया.